शुभ सकाळ मित्र. तर सकाळच्या वाजले 8:30. तर 8:30 वाजता आपण आलो बागेमध्ये. 8 वाजता आले. तर त्यांना सर्वांना घेऊन आलो बागेमध्ये. गाडी तर आपण तिथे पार्क केली, त्या साईडला लावली बागेच्या बाहेरून. तर इकडे आलो, तर त्यांना पाणी लावायला दिलं इकडे. कारण पाणी आत्तापासूनच लावतो. पाणी आत्तापासून यासाठी लावतो आहे की पुढे ना काय होतात घळ आंब्याचं काय बोलतात तो परत तापल्यामुळे नंतर कशी गरमी वाढते, ऊन वाढतं, चट्टा वगैरे कमी प्रमाणात होतो, घळ वगैरे कमी प्रमाणात होतं. त्याच्यामुळे हे बघा इकडे पाणी लावायला सुरुवात केलेली आहे. इकडे एक लावते ह्या पाईपलाईनला, त्या पाईपलाईनला एक लावते लेडीज आहे. तर 3 बाजूला 3 लेडीज ठेवलेल्या आहेत. इथं 2 आणि त्या कोपऱ्यात एक लेडीज ठेवले आहेत. हे बघा इकडे भाजी बिजी बघा कशी पेरला नाही. बहुतेक ही ह्याची वाटतं, काय बोलतात ते, काय मोहरी, ही पालक, लाल पालक, लाल माठ. तर ते दाखवायला आलो त्यांना. लावतील अधूनमधून फेरी मारू आपण. आणि बाकीचे सर्व आपले गँगवाले तिकडे आहेत, मोहर तोडतात. कारण जास्त आता फोकस आहे मोहर तोडण्याकडे. जर जबल कुठली नाही ना तर काहीच उपयोग होणार नाही. पहिल्या आंब्याचा तो सर्व आहे तो आंबा घळून जाईल. त्याच्यामुळे तिकडे जास्त फोकस केलेला आहे. हे काय पाणी लावत राहतील, पाणी आहे तसं पाणी चालू करायला बंद करायला एक माणूस तर त्यांच्यासोबत ठेवलेलाच आहेच. तर गँग बघूया ते काय करता. तर आपण जाऊया त्यांच्यासोबतच. सकाळचं मोहरे वातावरण बघा काय मस्त की थंडगार वारा सुटलेला, रावस पैकी. पण जरा डांगरी पण लागली आहे. हे बघा ह्या साईडला आहेत. लय हलता मोबाईल. हे बघा आता आपल्याकडे आंब्याची साईज बघा काय आहे ती. इकडे बघू शकता. हे बघा एवढी मोठी साईज आहे. तरी लगभग हा फेब्रुवारी महिना घेईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा मार्केटमध्ये लॉन्च होईल आपला आंबा रत्नागिरी हापूस. एक बाजू आलेली आहे, ही बाजू ना, ही बाजू जबरदस्त आली आहे. जवळजवळ आहे तरी नाही म्हटलं तरी ना 3-4 डझन आंबे आहेत या कंबावरती. एवढे आंबे आहेत. ही बाजू फक्त आली आहे. पूर्ण येतं ना तर 1-1.5 पेटी आंबा भेटला असता त्या कंबावरती. 1-1.5 पेटी. मैं क्या बोलता जी सुनो, वो जो पेड़ है ना, वो पेड़ पे जाओगे ना, वो चिपकेला आम है ना, चिपकेला उधर, उसके ऊपर ना पत्ता डालो. हाँ दिखा, बड़े बड़े आम पे दिखा देता मैं, जाओगे तब. ठीक है ठाकुर, उधर बोला वो. ठीक है उधर बड़े बड़े आम पे. इधर एक, इकडे एक गँग आहे, तिकडे एक गँग आहे, इथे एक गँग आहे, पुढे 2 गँगे गेलेत. और शिबू फिर गया उधर तू लाइन छोड़ के. हा यांच्यासोबत राहिलो नाही ना तर हे ना पूर्ण काय दिवसभर ना बोमटून घेऊन नरलो ना लय बसत चाललो. बोमटून दिवसभर ह्याच काम नाही का बोमटत राहणे. नाही तर हे असे काही ना काही भरकडत असतात. चल अपने लाइन पे चल, अपने लाइन पे. वो पेड़ देख अच्छी तरह से, दिखाई दिया ना मुझे फिर से वापस चढ़ाएगा उसके ऊपर. तब तक उधर से राउंड मार के आता है. वो बुड्ढे के पास देखता है कितना हुआ क्या उधर. बाय बाय चलो. हाँ बाय बाय चलो नाही पूरा कर ले. बाय बाय चलो. तर मी काय म्हणत होतो तर हां आपण काय बोलत होतो तर हिंदीमध्ये काहीतरी आपण आत्ताचा ब्लॉग बघितला असेल तर तो ब्लॉग आपण बोलत होतो हिंदीमध्ये करायचा काही मराठीमध्ये. तर नक्की कमेंट करून सांगा. आणि एक की आपण आता काय बोलतो इंस्टाला छोटे छोटे व्हिडिओ टाकतोय. तर एक कमेंट आली होती, मस्त आली होती, भावाने मस्त केली की ब्लॉग बनवत जा
छोटे छोटे ब्लॉग बनवत जा, छोटे का होईना बनवत जा. तर भावा असंच आपला सपोर्ट राहू दे, तुझ्या आपलं असंच सपोर्ट राहू दे. कसं माहिती आहे भावा, ब्लॉग बनवायला काय नाही, जेवढी आपली मराठी माणसं आपल्या माणसांना जेवढी सपोर्ट करत नाही ना, तेवढी अदर म्हणजे आपण जर करायला काय हरकत नाही, पण तेवढी आपली जेवढं आपल्याला पाहिजे असतं ना पुरेसं, तेवढे आपल्याला आपली माणसं सपोर्ट करत नाही. एवढंच. एक वेळ काय बोलतात, बाहेरची माणसं सपोर्ट करते पण वाडीतली मुळीच करणार नाही. जाऊ दे, भरपूर काय बोललो असतो, पण आपला तो कंटेंट नाही, आपला फक्त लाईफस्टाईलसाठी कंटेंट आहे, त्याच्यामुळे जाऊ दे तो भाग. पण ठीक आहे भाऊ, नक्की प्रयत्न करेन, जेवढा जसा टाईम भेटेल ना तसा आपण व्हिडिओ बनवत जाईन. ओके, जसा टाईम, कारण टाईम मुळीच नसतो, कारण मोबाईल हातात घेऊ टाईम नसता, फक्त कॉल आला फक्त तेवढा रिसीव करतो, बस एवढंच. काय नाही, पण सर्व एकाच वरती असतं, त्याच्यामुळे बस. हाँ, हल्ला करो हल्ला. ये देख, ये बाजू भी है बे, ये बाजू में भी है. यार बुड्ढन नीचे से दिखा उनको. हाँ, बहुत रहता है आपके लाइन पे. एक तिघ जण आहेत एका लाईनीमध्ये, कारण तिघ जण याच्यासाठी दिलेले आहेत, कारण मोहर आहे ना तो भरपूर आलेला आहे. हा बघा, एवढा मोठा झालेला आहे मोहर. जर तोडला नाही ना असं, तर तो आंब्यांना, छोट्या आंब्यांना ना, ह्या एवढे छोट्या आंब्यांना ना गळवून टाकेल, म्हणून हा तोडावा लागतो. त्याच्यामुळे तिघ आणि लाईन फटाफट होणार नाही, त्याच्यामुळे तिघ जण, कारण दोघांना तेवढं ते पुरेसं होणार नाही कलम. तर जास्त मोहर असल्यामुळे आणि कलम पण जरा मोठा असल्यामुळे, कसं मोठं असलं की दोघे जण वरती जातात, एक जण खाली असतो. खालना कसं खालचा जो असतो तो माणूस पूर्णपणे फिरतो, वरच्यांना दाखवतो आणि पूर्ण करतो, त्याच्यामुळे ते लाईनी पटापट होतात. काल बघितलं असं, कालच्या ब्लॉगमध्ये आपण त्या साईडला होतो, त्या साईडला काय एका टायमिंगला 5 लाईनी जातात. आणि आता तिघ जण नवीन आलेत, आपले तिल्लोटवाले, ते तिघ जण नवीन आलेत, कारण एका टाइमला 5 लाईनी चालत आहेत. जर दोघं जण ठेवले असते तर अजून जास्त चालले असते, पण दोघं जण तेवढे लाईनी पूर्ण झाल्या नसते, म्हणून आम्ही तिघ जण ठेवलेत. कारण तिघ जण असल्यामुळे 5 लाईनी चालतात. 5 लाईनी जर एका टायमाला गेल्यात तर एका टायमाला येताना 5 लाईनी, असे 10 दिवस, म्हणजे दुपारपर्यंत 10, तर दिवसभर अशा 20 लाईनी होतात. 20 लाईनी जर झाले दिवसभर, टार्गेट असा ठेवलेला आहे, दिवसाचा 20 लाईनी. जास्त झाले तरी पण ठीक आहे, चांगलंच आहे, कारण काय याच्यावरती मोहर नसल्यामुळे ना जास्त होतात लाईनी. कारण जिथे इथं असे मोठे कलम आहेत ना, तिथे तर जबरदस्त, म्हणजे भरपूर पूर्ण कलम भरून मोहर आला आहे, पुरा भर के आहे इलाज आहे, त्याच्यामुळे तो उशीर लागतो. कारण त्यांची लाईन पूर्ण झाली होती, तिथपर्यंत पूर्ण झाली होती, कारण मी त्या साईडला होतो, इथे बघायला आलो नव्हतो. जसं बघितलं त्यांना परत पाठी बोलवलं आणि हे कलम पूर्ण करून घेतले. हे जर कलम पूर्ण झालं की मग ह्यांना नवीन लाईन देणार. हे बघा, आता ही साईज आहे, ही पूर्ण साईज आहे. आता पूर्ण बागेमध्ये ना हीच साईज आहे. जिकडे तिकडे ज्या कलमावरती ना ह्या साईजचे फळं दिसतील. आता साबास भैया, साबास टिकरा. गाडीवरून मस्त लाकडा आणलेत. टाकल्यात बिकल्यात घालची त्याच्या टाकताना, तिकडं पाठीमागं टाक, पाठीमागं. हा, आई घे बाबा, घे, पायाक लागला. ते जा माझ्या वर जा, नको काय राहून दे, जा वर जा. ते का बघतात गाडी कशी खाली करतात ते, जा वर जा. हुआ कितना है बाकी? अरे बहुत है. ऐसे बागेत बागेत
अगो पाठवायचा अगोदर होता. हो. शुभ सकाळ मित्र हो. तर आपण कालचा ब्लॉग आपण कंटिन्यू करतोय आज. तर आज आपण आलो इथे फवारणी करत. हे बस है कितना खींचता है, आगे मत जा तू, है आगे मत जा. ए पिंटू तू जा आगे, उसको पीछे रख, वायर उसका पोचेगा नहीं. तर आज आपण मारणार आहोत जी. हे बघा हे जी आहे जी. हलकी फवारणी हलकी. ओ ए पिंटू तू आगे जा, वो कन्नू को पीछे रख, नहीं तो उसका वायर पहुंचेगा ना. ये देख मशीन की तरफ पहुंचेगा नहीं. मशीन लेके आओ. पर पिंटू जा बहुत आगे जा, कन्नू के उधर जा, कन्नू को पीछे रखता है. हाँ ये देखो इधर. कनको का वहां पर रहा, हे काम अर्थ बा असं ना करत है, असं का करत है. मशीन ले आओ तो पहुंचेगा उधर से. हाँ मशीन की तरफ लो. चलो इनका भी लेता है. मशीन ले लो मशीन. गेलो काय तो. अशी धावते मारायची फवारणी जी. क्या हुआ शिबू. जी आहे म्हणजे ते एक प्रकारचं ना लिक्विड ॲसिड त्याच्याने डबल फूट आहे ना जी कमी प्रमाणात येते. हा इकडे एक नोजल आहे, त्या साईडला एक गेला, इथं एक आहे आणि मागे एक आहे बॅक साईडला. हा बघा द्राक्ष घोस. क्या रे शिबू, सर पे काय को हाथ लगा के बैठा है. तर इकडे आहे मशीन चालू. आवाज येत असेल नसेल काय माहित नाही. एक एक ड्रम बनवतो. पाणी कमी येतं कारण जिकडे तिकडे पाणीच लावतात ना. तिकडे पण पाणी लावतात, इकडे पण पाणी लावतात. तो लगा पडतो तर लागतं पाय काटे राव. हां तर आपला ब्लॉग देखील इथे चेंज करूया. असा होता आजचा ब्लॉग जो की बघितला असेल. कसा वाटला नक्की कमेंट करून सगळं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुन्हा व्हिडिओ सोबत बाय 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 बाय. चलो चलो चलो.